गंगा, तापी, नर्मदा, गोदावरी, सिंधू, यमुना, कृष्णा, चंद्रभागा, अलकनंदा. मानवी जीवनाची निर्मिती परमेश्वराने केली आणि बाकीच्या देवांनी परमात्म्याकडे प्रश्न केला की देवा, आपण मानव निर्मिती केली खरी, पण त्यांनाही अमृत दिले तर ते सर्वच अमर होतील आणि मग आपल्यात आणि मानवात काहीच फरक राहणार नाही. मानवाला त्याच्या केलेल्या कर्माचा पश्चाताप होणार नाही की वाईट आणि विनाश याचा परिणाम देखील त्यांना जाणवणार नाही. तेव्हा तुम्ही मानवांसाठी असं काही द्या की त्याला ते आयुष्यभर अमृता समान राहील आणि त्याला त्याची किंमत राहील. आणि मग देवाने पाण्याची निर्मिती केली. पाणी, नीर, जल, वॉटर. आपल्या पृथ्वीवर 29% भूभाग आणि 71% पाणी आहे. जशी आपली पृथ्वी देवाने घडवली तसेच आपले शरीर देखील त्याच परिमाणात घडवले. मानवाला पाणी हे अमृत आहे याची महती जन्मापासूनच समजली. देवाच्या आज्ञेने पृथ्वीवर वेगवेगळ्या नावाने समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या निर्माण झाल्या. पण या नद्यांची स्वतंत्र अशी आख्यायिका आहे. जान्हवी, गंगा, शुभ्रा, रामेश्वरी, निकिता, भागीरथी, अलकनंदा आणि विष्णुपदी अशी अनेक नावे गंगेला दिली. राजा सागर म्हणजेच अयोध्येचा शासक आणि भगवान श्रीरामांचे पूर्वज. त्यांनी अधिक शक्तिशाली होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. राजा इंद्राला याचा मत्सर झाला आणि त्याने यागासाठी वापरला जाणारा घोडा चोरून नेऊन तो घनदाट अशा जंगलात जिथे कपिल ऋषी तपश्चर्या करीत होते तिथे नेऊन लपवला. राजा सागर याला राग आला आणि त्याने आपले 60,000 सैन्य घेऊन घोडा शोधण्याचा पाताळात शोध घेतला. बऱ्याच शोधानंतर कपिल ऋषींच्या जवळ घोडा सापडल्यावर त्यांनी आपल्या सर्व मुलांना कपिल ऋषींचा अपमान करायला सांगितले. त्यामुळे कपिल ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी सागर राजाच्या सर्व पुत्रांना जाळून खाक केले. राजा सागरने आपला नातू अंशुमन याला त्यांचा शोध घेण्यास सांगितले. अंशुमन कपिल ऋषींच्या जवळ आला. त्यांनी विचारपूस केल्यावर घडलेला प्रकार कपिल ऋषींनी सांगितला आणि अंशुमनाने हात जोडून त्यांची माफी मागितली. गुरुदेव, आमच्याकडून घोर पाप झाले आहे. याचे पापक्षालन करण्यासाठी प्रायश्चित्त सांगा. तेव्हा कपिल ऋषी त्याला म्हणाले, गंगा पृथ्वीवर घेऊन ये. तिच्या स्नानाने सर्व पापांचे क्षालन होईल आणि सर्वांना मोक्ष प्राप्त होईल. कपिल ऋषींचे आशीर्वाद घेऊन अंशुमन हिमालयात तपाला बसला. पण ती तपश्चर्या व्यर्थ ठरली. नंतर अंशुमनचा मुलगा दिलीप याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून गंगा पृथ्वीवर आणण्याची प्रार्थना केली. पण तोही आपल्या कार्यात अपयशी ठरला. काही काळाने दिलीपचा मुलगा राजा भगीरथ याने वडिलांच्या पश्चात तपश्चर्या केली. भगीरथ इतके समर्पित होते की त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि ब्रह्मदेवाने भगीरथाला गंगा पृथ्वीवर नेण्याची परवानगी दिली. ब्रह्मदेवाने देवी गंगेला देवलोक सोडून पृथ्वीवर उतरण्यास सांगितले. पण गंगा देवीला हा अपमान वाटला. भगीरथ राजाला जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की तिच्या प्रवाहात भयंकर शक्ती आहे आणि तिच्या प्रवाहात जगाचा विनाश होऊ शकतो, त्यांनीही आपली विपत्ती टाळण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करून गंगा नदीला आपल्या जटांमध्ये धारण करण्याची प्रार्थना केली. गंगेला गर्व होता की कोणीही तिच्या सामर्थ्याचा सामना करू शकत नाही. पण शंकर शिवांनी तिला धडा शिकवला आणि तिला आपल्या जटांमध्ये धरून ठेवले. गंगेने सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी भगीरथाने पुन्हा कठोर तपश्चर्या करून शिवाची प्रार्थना केली की गंगेला आपल्या जटांतून मुक्त करा. आणि मग भगवान शिवांनी प्रसन्न होऊन गंगेला सोडली आणि गंगा धबधब्याच्या रूपात पराक्रमी बळ घेऊन शांत प्रवाहात रूपांतरित झाली. परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवाच्या चुकांची पापक्षालन व्हावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून गंगा नदीच्या वेगवेगळ्या नावाने प्रवाह केला. तिच्या दर्शनाने आणि तिच्या स्नानाने मानवाला मुक्ती मिळत गेली. गंगेने भगीरथाच्या 60,000 पूर्वजांच्या अस्थि कलशाला स्पर्श केला आणि त्यांना स्वर्गात चिरविश्रांती मिळवण्याचा आशीर्वाद दिला. गंगा नदीची महती आज मानवाला पूर्णपणे समजली आहे. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात पूर्वापार चालत आलेल्या चारीधाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 3.5 शक्तीपीठ, आजचा हा गंगापूजनाचा सोहळा म्हणजे या जन्माप्रती असलेली आपली कृतज्ञताच आहे. यासाठीही योग असावी लागतात.
सर्वांच्याच नशिबी हे भाग्य नसते. अवतीभोवती सगळं असूनही काहींचं दुर्भाग्य आणि सोबतीला काहीही नसतानाही काहींचं सौभाग्य हीच खरी या सोहळ्याची शोभा म्हणावी लागेल. ज्यांच्यामुळे भाग्य लाभले ते आपले सर्वांचे लाडके तात्या उर्फ श्री भास्कर श्रावण सोंजे. तात्या म्हणजे एक आजोड असे तत्ववादी विचारवंत, ज्ञानवंत, आदर्श, आदरयुक्त, तेवढेच विनयशील, प्रगतशील आणि हसतमुख व्यक्तिमत्व. तात्यांची आज समाजात असलेली स्वतंत्र ओळख म्हणजे एक ख्यातनाम विधितज्ञ. कायदा आणि सुव्यवस्था, वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, स्वभावातील स्पष्टता आणि सदैव न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व. समाजातून हा आदर मिळवताना मात्र तात्यांना अनेक कष्टातून, संकटातून जावे लागले. आज तात्यांचा नावलौकिक आणि प्रस्त बघता साहजिकच आपल्याला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले श्रीमंत व्यक्तिमत्व दिसते. पण अगदी त्याच्या उलट असलेल्या परिस्थितीतून तात्यांच्या अविरत प्रयत्नांनी, कष्टांनी, अभ्यासू वृत्तीने आणि परमेश्वराच्या सतत नामस्मरणाने मिळवले आहे. ओतूर येथील साधारण व्यक्तिमत्व पण समाजसेवेची आणि अध्यात्माची गोडी असणारे स्वर्गीय श्रावण गुलाब सोंजे आणि शेवंतबाई श्रावण सोंजे या दाम्पत्याच्या पोटी दिनांक 30 नोव्हेंबर 1951 रोजी तात्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातल्या या गोकुळात तात्यांचं एकूण 5 भाऊ आणि 1 बहीण. मोठे बंधू श्री अशोक श्रावण सोंजे, 2 नंबरला स्वतः तात्या, 3 नंबरचे बंधू स्वर्गीय सुरेश श्रावण सोंजे, 4 नंबरचे बंधू गोपीनाथ श्रावण सोंजे, 5 नंबरचे बंधू सोमनाथ श्रावण सोंजे आणि या 5 भावंडांची लाडकी बहीण होती खेडगाव येथील स्वर्गीय कुसुमबाई वसंतराव धामणे. शेतकरी कुटुंबाच्या या घरात कष्ट, आबाळ आणि अडचणी जणू नांदायलाच आलेल्या होत्या. परंतु अशाही परिस्थितीमध्ये काळ्या आईची सेवा आणि समाजाची सेवा करण्यासाठी तात्यांचे वडील स्वर्गीय श्रावण गुलाब सोंजे यांनी सरपंच म्हणूनही सेवा केली आहे. त्यामुळे शिस्तीचे आणि संयमाचे बाळकडू तात्यांना घरातूनच मिळाले. सोबतच वारकरी संप्रदायाची शिदोरी ही तात्यांच्या गाळ्यात इथूनच आली. प्राथमिक शिक्षण ओतूरमधून केल्यानंतर माध्यमिक शिक्षण नाशिकच्या रोंठा हायस्कूलमध्ये 8वी पर्यंत आणि कळवणच्या RKM विद्यालयात 9वी व 10वी पर्यंत केले. तर नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये जुनी 11वी करून BYK महाविद्यालयामध्ये 1973 मध्ये BComची पदवी मिळवली. शिक्षणाच्या वेळी मात्र तात्यांच्या नशिबी मोठी सर्कस वाटायला आली. खाणारी तोंडे जास्त आणि कामाचे हात कमी, त्यात निसर्गावर अवलंबून असणारी शेती, अशा वातावरणातही माझी मुलं शिकली पाहिजे हाच अट्टहास तात्यांच्या वडिलांचा असायचा. आणि मुलेही आपल्या वडिलांच्या विश्वासावर येईल तो प्रसंग झेलत शिकत राहिली. 8वीला नाशिक येथील वाणी बोर्डिंगमध्ये तात्या आणि त्यांचे मोठे बंधू आबा आले. परंतु त्यावेळी बोर्डिंगचे 5 रुपये भाडे आणि मेसचे 26 रुपये भाडे सुद्धा द्यायला महाग होते. त्यामुळे तात्यांनी आबांच्या शिक्षणासाठी 8वी नंतर पुन्हा आपले बस्तान कळवणला हलवले आणि कळवणचे नाना विश्वनाथ कृष्णा कोठावदे हे स्वभावाने कडक असलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या घरी तात्या राहिले. चुकलं तर बोलणी गप्प बसून खायची आणि चांगलं वागलं तर कौतुकाची थाप घ्यायची. अशा वातावरणात घरापासून लांब या गावातून त्या गावात अशी सर्कस करीत आणि परिस्थितीशी 2 हात करीत तात्यांचे शिक्षण पूर्ण झाले. आणि 25 ऑक्टोबर 1976 रोजी तात्या मनमाड येथील FCI या केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीला लागले. अभ्यासात प्रचंड हुशार आणि बालपणापासूनच कामाची आवड असलेल्या तात्यांनी FCI मध्ये अल्पावधीतच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मने जिंकली आणि स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यावेळी मनमाडला रिखपचंद मानचंद ललवानी सारखा जिवलग मित्र तात्यांना लाभला. त्याची कृतज्ञता आजही तात्यांच्या मनात कायम आहे. मनमाडला सरकारी नोकरी करीत असताना नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. मनोमन तात्यांना असं वाटत होतं की नोकरी तर आहे, पण अजून आपले शिक्षण संपलेले नाहीये. केवळ पदवी घेऊन भागणार नाही म्हणून त्यांनी दिवसाची रात्र केली आणि नोकरी सांभाळून LLBचा अभ्यास सुरू केला. नोकरी आणि कायद्याचा किचकट आणि अवघड अभ्यास करताना तात्यांना डोळ्यांसमोर काजवे दिसायचे. पण म्हणतात ना, स्वप्न मोठी असली आणि जिद्द उराशी असली की परिस्थिती कशीही असो ती सहज हाताळता येते. तात्यांना हे अवगत झाले होते. म्हणून त्यांनी 1984 ते 1988 या कालावधीमध्ये आपल्या आवडीचा कायद्याविषयक LLBची पदवी घेतली आणि खऱ्या अर्थाने कष्टातून स्वतंत्र झाले. पहिल्यापासूनच स्वतंत्र स्वभावाचे असलेल्या तात्यांनी LLB होताच नाशिक गाठले. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाची ती आखीव रेखीव आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी इंग्रजकालीन वास्तू तात्यांना खुणावत होती.
बालपणापासूनच काळ्या मातीशी असलेली नाळ इथेही जोडली होती. दिवाणी न्यायालय आपले दोन्ही हात पसरवून तात्यांना खुणावत होते. लोकांचे सावकारी पाशात अडकलेल्या बळकवलेल्या शेतमिळकती, खोटे दस्त, खोटे अंगठे, गरीब शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, आपल्या स्वतःच्या शेतात सावकारी पाशेत अडकून करावी लागणारी मोलमजुरी, ही सर्व अन्याय झालेली माणसे तात्यांकडे न्यायासाठी अर्जव करीत होती. तात्यांची मात्र एक पाय मनमाड आणि एक पाय नाशिकमध्ये अशी दोलायमान स्थिती झाली. परंतु एका क्षणाला तात्या ठाम झाले आणि जन्माला येताना सोन्याचा चमचा जरी घेऊन आलो नाही तरी तात्यांनी सोन्यासारखी असलेली केंद्र सरकारची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सरळ राजीनामा दिला. तात्यांनी दिलेला राजीनामा मनमाडच्या अधिकाऱ्यांना रुचला नाही. त्यांना तात्यांसारखे हुशार माणसे हवे होते. म्हणून त्यांनी तात्यांना विनंती केली की लोकांना नोकऱ्या मिळत नाही आणि तुम्ही नोकरी सोडून चूक करू नका. आम्हाला तुमच्यासारख्या हुशार माणसांची आवश्यकता आहे. परंतु तात्या ठाम होते. कारण कुणीतरी न्यायासाठी डोळे लावून बसले होते. कुणीतरी खोटे दस्त बनवून लोकांना फसवत होते. त्यांना न्याय द्यायचा होता. आणि तात्यांनी 31 मार्च 1989 रोजी FCIला शेवटचा रामराम करून नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात पहिले पाऊल ठेवले. तेव्हापासून तर आजपर्यंत तात्यांनी निरंतर न्यायदेवतेची सेवा केली. जिथे न्यायदेवतेची सेवा करीत असताना तात्यांना श्री तोष्णीवाल वकील आणि दिघे वकील यांच्यासारखे उत्तम मार्गदर्शक लाभले. त्यामुळे कायद्याचा अभ्यास कितीही किचकट असला, कोर्टाची पायरी कितीही नकोशी असली, पण तीच आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे हे तात्यांनी मनोमन जाणलं होतं. मोठ्या बंधूंच्या मार्गदर्शनाने तात्यांनी उपनगर येथे स्वतःचा बंगला बांधला. नाशिकला राहायला आले. शाळेपासूनच हुशार आणि तल्लख बुद्धी असलेले तात्या कोर्टाच्या डायसवरही तेवढेच अग्रगण्य झाले. दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक अशा सगळ्या केसेस हाताळत असताना अचूक न्याय निवाडा करायचा आणि सत्याच्याच बाजूने ठाम उभे राहायचे, याच गुणांमुळे अल्पावधीतच तात्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण करून स्वतःचा एक नावलौकिक उभा केला. गरिबांपासून मध्यमवर्गीय, उच्चभ्रू अशा सर्व स्तरातले लोक तात्यांचे पक्षकार झाले आणि त्यांच्याकडून न्याय मिळवून घेतला. दिनांक 7 जून 1978 रोजी बहाळ येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले कैलासवासी श्री ओंकार धोंडू पाखले आणि कौशल्याबाई यांच्या सुकन्या रंजना यांच्यासोबत तात्यांचा उत्तम प्रवास सुरू झाला. जीवनातील अनेक खाचखळगे, चढउतार एकमेकांच्या खंबीर साथीने पार केले आणि 16 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुत्रप्राप्ती झाली. दिनांक 25 मे 1994 रोजी तात्यांच्या घरी तात्यांच्या कर्माच्या फळाला शोभेल असे परमेश्वराने प्रसादाच्या रूपाने प्रसादच दिला. प्रसाद भास्कर सोंजे म्हणजे तात्यांचा आरसाच जणू. तात्यांसारखाच हुशार, हरहुन्नरी. आपल्या एकुलते एका मुलाला तात्यांनी उच्च विद्या विभूषित करून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये टाकले आणि आज प्रसाद भास्कर सोंजे आपले थोरले बंधू प्रशांत अशोक सोंजे यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टर म्हणून उत्तम काम बघत आहे. जीवन अतिशय सुरेख जगत असताना 2016 साली तात्यांना आजाराने घेरले होते. मात्र पत्नी आणि मुलांच्या खंबीर साथीने आणि मुलगी व जावई डॉक्टर शीतल व निलेश कुंभारे यांच्या अथक प्रयत्नाने तात्यांनी आजारावर यशस्वीरित्या मात केली. त्यामुळे तात्यांचा संपूर्ण परिवार, भाऊ, वहिनी, मुलं, सुना, नातवंड, मुली, जावई या सर्वांनी तात्यांचं खूप मनोबल वाढवलं. तात्या स्वतःला खूप नशिबान समजतात, कारण की त्यांना अतिशय सुंदर परिवार लाभला. दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी देवळ्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय श्री ईश्वरचंद श्रावण मेतकर आणि श्रीमती रजनी ईश्वरचंद मेतकर यांची कन्या अश्विनी हिचा विवाह प्रसाद सोबत लावून आपल्या घरात अश्विनीच्या रूपाने तात्यांनी साक्षात लक्ष्मीच आणली आणि तात्यांच्या घरात जीवनसरिता दुथडी भरून वाहू लागली. लक्ष्मी बनून आलेल्या सुनेच्या आगमनाने घरात आनंदी आनंद झाला आणि दिनांक 24 मार्च 2022 मध्ये तात्यांच्या घरामध्ये सोनपावलांनी त्यांची लाडकी नातवीचा जन्म झाला आणि तात्यांच्या घराचं गोकुळ झालं. परमेश्वराच्या कृपेने जीवनाला छानसे वळण आले आणि जीवन अधिकच सुखमय झाले. आज आयुष्याची गोळाबेरीज केली असता तात्या आणि आई जेव्हा पाठीमागे वळून बघतात तेव्हा आपल्या आयुष्यात आपले ओबडधोबड खेड्याचे जगणे सुसंस्कृत आणि सदाचारी बनवण्यासाठी, पावलोपावली आपल्याला घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी अनेक लोकांची मांदियाळी उभी राहते. मग त्यांचे अगदी लहानपणापासूनचे जन्मदात्यांच्या ऋणापासून तर कळवणचे वाघ सर, मालपुरे सर, नाना पगार, बीटी महाजन, दगडू सर, तात्या ज्यांच्या आडत दुकानात शाळा सांभाळून काम करायचे ते नारायण आप्पा मिथाजी, सुमनताई आत्या, गोपाळ अण्णा,
शंकर गुरुजी, वैद्य कुटुंबीय अशा सर्व ज्ञात अज्ञात लोकांप्रती असलेली कृतज्ञता आजही तात्यांच्या मनात कायम आहे. तात्यांना साहित्य क्षेत्राची प्रचंड आवड. तात्यासाहेब शिरवाडकर, योगेश्वर अभ्यंकर, शिरसमणीचे वाघ सर, सार्वजनिक वाचनालयाचे डॉक्टर धर्माधिकारी सर, शंकर बोराडे, डॉक्टर यशवंत पाठक, चक्रांकित महाराज, भानुदास शौचे वकील या सर्वांच्या सहवासात अनेक उत्तमोत्तम साहित्याचे तात्यांकडून वाचन झाले. त्यांचा सहवास लाभला. आयुष्याच्या प्रवासात कर्म, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांभाळत असताना केवळ जगण्यासाठी आणि पैशासाठी धावायचं नाही, तर ज्यांच्यामुळे आपण हा जन्म उपभोगतोय त्या परमेश्वराला भजले पाहिजे. त्याची गोडी, त्याचा लळा लागला पाहिजे. ही शिकवण तात्यांना बालपणीच त्यांच्या बाबांनी, आजोबांनी दिली. त्यामुळे शिस्तबद्ध आणि कधीकधी कडक स्वभाव असणाऱ्या तात्यांचा आतला पैलू खऱ्या अर्थाने अध्यात्माचा आहे. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानमिती प्रोक्तम ज्ञानम यतोन्यथा. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलंय, अध्यात्मात सदैव तल्लीन राहून परमेश्वराच्या सहवासाचा परामर्श आपल्या अवतीभोवती सदैव राहतो आणि आपल्या चराचरात परमेश्वराचे दर्शन घडत असते. याच अध्यात्माला आणि आध्यात्मिक सेवेला भगवान श्रीकृष्ण ज्ञान म्हणतात आणि त्याच्याशिवाय जी माणसे जीवन जगतात त्याला अज्ञान म्हणतात. ज्याप्रमाणे सूर्याचा स्वभाव प्रकाश देणे आहे, पाण्याचा स्वभाव शीतलता आणि अग्नीचा स्वभाव उष्णता आहे, याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव सच्चिदानंद, नित्यता आणि निर्मलता आहे. आईवडिलांच्या संस्काराची शिदोरी लहानपणीच श्रावण मास, अधिक मास, महिनाभर गंगास्नान, राम मंदिरातील काकड आरती, संध्याकाळी महादेवाच्या मंदिरातील फुलवाद ही रोजची दैनंदिनी ठरलेली असल्याने परमेश्वराची गोडी तात्यांना लहानपणापासूनच लागलेली आहे. मग एका टप्प्यावर मिळालेली दत्तोपासक मंडळाची सेवा असो की गुरुवर्य बापूसाहेब दातार, आदरणीय दिगंबर जोशी यांचा लाभलेला सहवास असो की मनमाडची दत्त सेवा असो, या सर्व आध्यात्मिक वातावरणामुळे तात्यांच्या आचार आणि विचारांची एक स्वतंत्र बैठक आहे. साधनामस्त होऊन तात्या एखाद्या अवलियाप्रमाणे परमेश्वराची अहोरात्र सेवा करतात आणि इतरांनाही परमेश्वराचा मार्ग किती सुलभ आणि सुकर आहे याची महती पटवून सांगतात. अध्यात्माच्या या गुणेच तात्यांनी सन 2004 मध्ये रामेश्वरम, 2011 मध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, 2015 मध्ये द्वारका व 2022 मध्ये जगन्नाथपुरी आणि पशुपतीनाथ या चारीधाम यात्रा केल्या. यासोबतच 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, महालक्ष्मींची 3.5 पीठं अशा सर्व महत्त्वपूर्ण देवस्थानांची दर्शनं केली. आयुष्याच्या या संध्याकाळी तात्या जेव्हा पाठीमागे वळून बघतात तेव्हा त्यांना मनोमन अगदी आनंद आणि समाधान वाटते. परमेश्वराच्या कृपेने आयुष्य खूप सुखी, समाधानी, आनंदी गेले. समाधान आहे, आनंद आहे. आजचा हा सोहळा ही त्याच आनंदी आणि सुखी समाधानाची, सुखी आयुष्याची देणगी आहे. तात्या आणि आईंच्या आजच्या या गंगापूजनाच्या सोहळ्याचे आपल्याला लाभलेले भाग्य धन्य धन्य करणारे आहे. या दाम्पत्याला आणि त्यांच्या संपूर्ण सोनजे परिवाराला परमेश्वर उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य देऊन त्यांच्या हातून असेच देवकार्य सतत घडो याच सदिच्छा. शुभम भवतु.